एकदम सॉफ्ट, चवीला अप्रतिम लागणारी अशी दहीवड्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर छान लागतेच. बऱ्याच जणांना दहीवडा आवडतो. ह्या पद्धतीने जर बनवला तर बनवायलाही सोपा आहे आणि खूप सुंदर बनतो. तर दहीवडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण 1 कप उडदाची डाळ घेऊया. आता ही डाळ 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि भरपूर पाणी घालून ही भिजत घालायची आहे, कारण उडदाची डाळ जास्त पाणी शोषून घेते, त्यामुळे जास्त पाणी घालायचं. साधारणपणे 3 तासानंतर आपली डाळ व्यवस्थित भिजल्या जाईल. तर भिजत ठेवूया ही साधारणपणे 3 तासांसाठी. 3 तासानंतर आपली डाळ व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे. तर एखाद्या चाळणीवर ही डाळ आपण टाकू, म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध भांडं ही डाळ घ्यायची आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून ही बारीक वाटून घ्यायची. अर्ध भांडंच ही डाळ घेतल्यामुळे व्यवस्थित बारीक वाटल्या जाईल. आता या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि 6 ते 7 मिनटं छान फेटून घेऊया. याच्यामध्ये सोडा किंवा काहीही घालण्याची गरज नाही आहे. आपण 6 ते 7 मिनटं फेटणार आहोत, त्यामुळे हे बॅटर एकदम फ्लफी होईल आणि जे दहीवड्याचे वडे आहेत ते छान तळले जातील. वडे तळण्याआधी साईडला मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. हात ओला करायचा पाण्यामध्ये आणि वडे तळायचे. प्रत्येक वेळी बॅटर घेताना पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे बॅटर घ्यायचं. म्हणजे काय होईल की हाताला हे मिश्रण चिपकणार नाही आणि अगदी सहजपणे तेलात वडे सुटतील. वडे तळताना फुल फ्लेम ठेवायची सुरुवातीची 3 ते 4 मिनटं आणि नंतर मध्यम फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे. एखाद्या चमच्याच्या सहाय्याने मध्ये मध्ये असे ढवळायचे, म्हणजे खाली लागणार नाहीत. उडीद वडा तळताना साधारणपणे आपण थोडासा ब्राउनिश कलर होऊ देतो, पण हे वडे एवढे तळायचे नाहीत. आपल्याला थोडासा रंग बदलला की तेलामधून वडे आपण काढून घेऊयात. वडे गार होऊ द्यायचे. तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, हिंग घालायचा आणि वडे गार झाल्यानंतर ह्या पाण्यामध्ये घालायचे. पाणी नॉर्मल टेम्परेचरचं आहे. हे वडे साधारणपणे 1 ते 1.5 मिनटं आपण पाण्यात ठेवणार आहोत. वडे पाण्यात टाकल्यामुळे काय होईल, वडे एकदम सॉफ्ट बनतील, नरम बनतील आणि जास्तीचं तेल याच्यामधले निघून जाईल. तर साधारणपणे 1 ते 1.5 मिनटं ठेवल्यानंतर अगदी हलक्या हाताने हे वडे पिळून घेणार आहोत आपण. साईडला एक प्लेट ठेवली आहे मी, याच्यामध्ये हे वडे अगदी हलक्या हाताने पिळून घेतलेत. वडे पाण्यात टाकल्यानंतर तोपर्यंत मी थंड दह्यामध्ये साखर घातली आहे आणि छान फेटून घेतलं दही. तर आता हे थंडगार दही ह्या वड्यांवर टाकूया. दही मात्र थंड असायला हवं. आता घालूया ह्याच्यावर गोड चटणी, चिंच गुळाची आणि खजूरची, त्यानंतर पुदिन्याची हिरवी चटणी, लाल मिरची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला. आता तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घाला आणि नाही घातली तरीही चालेल. दही वड्याचे वडे, त्यावर थंड दही, चिंच गूळ आणि खजूरची गोड चटणी, पुदिना आणि हिरवी मिरचीची तिखट चटणी, चाट मसाला, जिरे पावडर, ह्या सर्व चवी एवढ्या सुंदर लागतात ह्या दहीवड्यामध्ये. खूप सुंदर बनतो आणि घरी बनवल्यामुळे एकदम फ्रेश लागतो. एकदम सुपर सॉफ्ट, सुपर टेस्टी असा दहीवडा बनतो. तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा. सर्वांना नक्कीच आवडेल. खूप सुंदर बनतो ह्या पद्धतीने बनवलेला दहीवडा. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.